हे बघा, हा जो स्तंभ आहे दिसतो, हे बघा, हा जो स्तंभ आहे ना तोच आहे तो. हे बघा बघा मित्रांनो, दसरा मारुती, बजरंगबली. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पुन्हा एकदा राहुल पाटील या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 26 एप्रिल, माझ्या बायकोचा जन्मदिवस आहे. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण बायको जन्मदिवसाच्या निमित्ताने आम्ही कुठेतरी बाहेर जातो फिरायला. तर आज चाललो आहे आम्ही घृष्णेश्वर शिवलिंग आहे ना, तिकडे चाललो आहे. 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे, तिकडे चाललो आहे फिरायला. तर म्हणजे देवदर्शनाला चाललो आहे. तर तुम्ही पण त्याला माझ्या जोडीला, आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. बघा मित्रांनो, सूर्यदेवता आपला निघलेला आहे. आता सूर्यदेवताच्या आशीर्वादाने आपण पुढचा प्रवास करूया. तर चला तुम्ही पण माझ्या जोडीला. आता माझ्या जोडीला बघा कोण कोण आहेत. बायको आहे माझी, 2 पोरी आहेत, आमची फॅमिली, छोटीशी फॅमिली. निघूया आता पुढच्या प्रवासाला. तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. चला तर माझ्या जोडीला. तर फायनली मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे मेन हायवे, आपल्या समृद्धी हायवेवर. आपल्याला आता समृद्धी हायवेवरून बरोबर 225 ते 230 किलोमीटर डायरेक्ट ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला जायचं आहे. तर तुम्ही पण माझ्या जोडेल, चला. मस्त आनंद घ्या प्रवासाचा, आणि पुढे काय काय होतं तो तुम्ही नक्की बघा. चला तर माझ्या जोडीला. तर फायनली मित्रांनो, आपण आता सिन्नर सोडून थोडा पुढं आहे, शिर्डीच्या जवळ आलो आहे. थोडासा वेट म्हणजे पेट्रोल पण संपलेला, पेट्रोल कमी होता गाडीमध्ये, संपला नव्हता, कमी होता. तर जरा पेट्रोल टाकायला थांबलेलो. आणि आता डायरेक्ट आपण इथून सरळ निघणार आहे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगला. आता काही मध्ये थांबणार नाही. कुठे तर 2 मिनटं 5 मिनटं थांबलं तर नाश्ता करायला कुठेतरी थांबल, तर ते पण थांबणार नाही. तुम्हाला एक महत्त्वाचं सांगता, जर तुम्ही वडपा भिवंडीवरून चढलात ना, तर डायरेक्ट म्हणजे इथं म्हणजे सिन्नरच्या पुढं डायरेक्ट आपल्याला पेट्रोल पंप भेटेल. म्हणून येताना आहे ना, एक तर CNG फुल करा, नाही तर पेट्रोल फुल करूनच तिकडे या, नाही तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, येताना गाडीमध्ये पेट्रोल नाही तर CNG फुलच ठेवा. तर चला आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया आपल्या तिकडे. तर फायनली मित्रांनो, आपण आता फक्त 10 मिनिटात आपल्या महादेवाचे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर इथं पोहोचणार आहे. आपण संभाजीनगरमध्ये पोहोचलेलो आहे. आता फक्त 10 मिनिटे आहेत. फक्त इथून काहीतरी 7.5 किलोमीटर दाखवतोय, आणि 10 मिनिटात आपण पोहोचू आता आपल्या जागेवर. चला लवकरच आपण ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊया. तुम्हाला दाखवते, तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. वेरूळ आश्रम, पुणे ज्योतिर्लिंग, पूर्ण ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर. फायनली मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर इथे. तर फायनली मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे. आता गाडी लावलेली इथं पार्किंगमध्ये, आणि इथून काहीतरी 100 मीटर आहे तिथे मंदिर आहे. तर आपण चालू आहे, आता चालत 2 मिनटं लागतील बोलले. तर चला मंदिर दाखवतो तुम्हाला. मी बाहेरून दाखवतो, का आतमध्ये एंट्री आहे का नाही माहीत नाही. ही आमची गँग बघा, इथं विरा झोपून उठली आमची. शव्यानी मोठी बॅग आणली, एक सांगून 2-3 बॅगे आणली, आणि शायनिंग मारते आमची शव्या. आणि बड्डे गर्ल बघा आमची, बड्डे गर्ल काय म्हणलं. चला तर मित्रांनो, माझ्या जोडीला आलो. देवाचं दर्शन घेऊ आपण. बघा एंट्री. इथे आपल्याला देवासाठी न्यायासाठी या भेटेल. अशी इथून आहे बघा मित्रांनो मंदिर. तो बघ, हे बघा मंदिर बघा, हे बघा मंदिर समोरच आहे बघा. ठीक आहे, जायच्या आधीच अनाउन्समेंट चालू आहे
का मोबाईल आणि कॅमेरा बाहेर ठेवायचे. मग आपल्याला काही आतमध्ये नेता नाही येणार, पण आपण बाहेरून थोडेफार दाखवू आपण कृष्णेश्वर महामंदिर. चला तर मित्रांनो, आता मोबाईल आपण जमा करूया, कारण आतमध्ये अलाउड नाही आहे. मग मोबाईल इथं ठेवू. तर फायनली मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये मोबाईल कॅमेरा वगैरे काही अलाउड नाही म्हणून बाहेरच ठेवून गेलेलो, जमा करायला लागतात. तर मग मोबाईल जमा केला आणि दर्शन लवकर झाला. थोडी गर्दी कमी होती, रविवार असून पण थोडी गर्दी कमी होती, म्हणून अर्धा तासात आमचं दर्शन होऊन मोकळं झाला. आता आम्ही आलो आहे थोडीशी खरेदी करतो. आता मॅडमला काय पाहिजे बघू आमच्या. आता थोडीशी गर्दी वाढत चालली आहे. किती रुपयाला? 1200 रुपये. लय महाग आहेत ना ग, जड आहेत का? तर माझ्या बायकोचा आज जन्मदिवस ना, आज कृष्णेश्वर महादेवाचं त्यांचं दर्शन झालेलं आहे बायकोचं. म्हणजे कसा वाटला बाबू? मस्त ना, दर्शन चांगलं आलं ना. अर्धा पाऊण तासात लगेच दर्शन झालं नाही का? असं ना, ते पण हात टेकून डोका टेकून दर्शन कुठे भेटत नाही, नाही का? हो ना, हात लावून असं दर्शन आहेत ना, जे इथे कृष्णेश्वरला होते दर्शन ना, तसं दर्शन चांगलं इकडे झालं ना तर लई बरा. कारण हात टेकून डोका टेकून आपल्याला दर्शन घ्यायला भेटतं इथं. तर असंच दर्शन चांगलं इकडे झालेलं. म्हणजे एवढं लांबून लोक येतात दर्शनासाठी, तर दर्शन नाही भेटलं तर ते बरोबर नाही वाटत ना. तर असं दर्शन चांगलं इकडे झालं पाहिजे. चला तर आता आपण आपल्या गाडीत बसू ना, निघू पुढच्या आपल्या वेरूळच्या लेणीकडे. गाडी पार्किंग. मित्रांनो, कृष्णेश्वर मंदिराच्या इकडून आले ना तर आखेच्या अंतरावरच आपली वेरूळची लेणी, आलोरा लेणी म्हणून आहेत बघा. एंट्री आहे इथून. बघा मित्रांनो, आतमध्ये जर आलात ना तर इकडं तिकीट घर आहे आणि इथून ती एंट्री आहे आतमध्ये जायची. वेरूळची लेणी बघायची बघा, पुढंच आहे वेरूळची लेणी बघा. आपण जाऊया तिकडं. आधी आपण तिकीट तर काढून घेऊ आधी. तिकीट दाखवायला लागतं इथं. इथं स्कॅनिंग होतं, मग क्षमा इथून बाहेर जायचं आपण. म्हणजे आतमध्ये जायचं, बाहेर नाही जायचं. ये ना, लोट ना तो. ती बघ 20व्याचा काम बघ आपल्या डायरेक्ट खालच्या. तर हे बघा एंट्री बघा आपल्या वेरूळच्या लेण्यांची. तर इथून एंट्री होईल. आपला ध्वज, राष्ट्रध्वज बघा कसा फडकतोय. भारत माता की जय. हे बघा, जर आपल्याला आतमध्ये पण भरपूर फिरायचं असेल ना तर इथं गाड्या वगैरे आहेत. टेम्पोचे तेही या केले बघा, लय भारी काम केले बघा. गर्दी भरपूर आहे. तर आपण जाऊया आता लेण्यांकडे. समोर दिसतात बघा. तर फायनली मित्रांनो, आता आपण आलेलो आहे वेरूळचे लेणी. आपण जे पुस्तकामध्ये आधी बघितलेले, मी चौथीला शाळेत होतो तेव्हा आलेलो. मी शाळेच्या सहलीत जोडीला, शाळेतून सहल आलेली ना तेव्हा आलेलो. हे बघा वेरूळची लेणी कशी आहेत बघा. हे बघा एंट्री कशी आहे, एकदम खतरी एंट्री आहे. हे बघा वेरूळची लेणी. आपण पुस्तकामध्ये आपल्याला लहानपणी होते बघा, तीच ती लेणी, वेरूळची लेणी. हे बघा किती मोठी आहे. पुढून चला. हे बघा किती मोठी आहे. बघा मित्रांनो, हा जो स्तंभ आहे ना, हा आपल्या 20 रुपयाच्या नोटीवर आहे, तोच स्तंभ आहे तो. हे बघा, हे बघा हा जो स्तंभ आहे दिसतो, हे बघा हा जो स्तंभ आहे ना तोच आहे तो. हे बघा
हे बघा बरोबर, हे बघा बघा मित्रांनो कसं आहे, लेण्या कशात बघा. वरती जाऊन बघूया आपण कसं आहे ते. बरेच वर्ष आधी 4थीला होते तेव्हा आलेलो मी तरी सहलीला. आता काय तुम्ही पण या तुमच्या मुलांना घेऊन. आपल्या महाराष्ट्रामध्ये वेरूळची लेणी कृष्णेश्वर मंदिराच्या फक्त 1 किलोमीटर पुढे, जास्त लांब नाही. आतमध्ये मंदिर आहे बघा. शंकर महादेवाची पिंडी आहे बघा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पूर्ण कालोखच कालोख आहे. हे बघा शंकर महादेवाचं दर्शन घेऊन इथून बाहेर निघालं. पिंडीचं दर्शन झालं बघा. किती मस्त आणि किती रेखीव काम आहे बघा. किती वर्ष आधीची असतील मिथली. बघा मंदिरच बघा. प्राचीन काळातील मंदिर आहेत. बाहेर देशातून पण लोक आलेत बघा. 1400 ते 1500 वर्षापेक्षा जास्त जुनी. मोबाईलमध्ये आजच बघितले माझ्या बायकोनी. 1400-1500 वर्षापूर्वीचे आहेत त्या लेण्या. आणि बघा हे बाहेरून आलेत. कुठले निघाले हे बघा. बाहेर देशातून पण आलेले आहेत आपल्या वेरूळच्या लेण्या बघायला. आणि आपलं काय होतं माहिती आहे का. आणि आपलं काय होतं, आपल्या महाराष्ट्रामध्ये असून पण आपण स्वतः पण बघत नाही आणि आपल्या पोरांना पण दाखवत नाही. तर अशा या ज्या लेण्या आहेत, ज्या प्राचीन काळातील या लेण्या आपण आपल्या मुलांना दाखवल्या पाहिजे. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या भारताची संस्कृती आपण दाखवली पाहिजे आपल्या पोरांना. बघा किती मस्त आहे. बघा मित्रांनो आता हे अमेरिकेवरून आलेले माणसं आहेत. हे बघा अमेरिकेवरून आले खास आपल्या लेण्या बघायला. बघा मित्रांनो इथं किती म्हणजे किती भारी दिसतं बघा. मोठी आहे ना, किती मोठी आहे बघा लेणी. अजून थांबा तुम्हाला दाखवतो. हां इथून बघा. हे बघा किती मोठी आहे बघा. यो हनी सिंगर आमचा. तर मित्रांनो कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन तिथून वेरूळची लेणी पण बघितली. आणि आता आपण आलो आहे कोणत्या मारुती, भद्रा मारुती ना, भद्रा मारुती मंदिराजवळ आलो आहे आपण. बघा हे बघा मंदिर बघा भद्रा मारुतीचा. मित्र इथून आहे जाण्याचा मार्ग इकडे.
हे बघा भद्रा मारुती मंदिर बघा किती मोठं आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ आधी. तर बघा मित्रांनो, मेन मंदिर प्रभू श्रीरामाचा भक्त आपला बजरंगबली यांचा मंदिर बघा तुम्ही समोर भद्रा मारुती. हे बघा आतमध्ये डायरेक्ट एंट्री आहे. बघा मित्रांनो, भद्रा मारुती बजरंगबली. जय श्रीराम जय श्रीराम जय बजरंगबली. तर मित्रांनो, भद्रा मारुतीचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि साईडचा परिसर बघा किती स्वच्छ आहे. तिथे शनिदेवाचं मंदिर आहे. शनिदेवाचं मंदिर आहे आणि परिसर बघा किती मस्त आहे. हा आहे मंदिर आपला भद्रा मारुतीचा. तर मित्रांनो, 3 दर्शन घेतले. एक आपल्या घृष्णेश्वर महादेव मंदिर आणि दुसरं वेरूळला गेलो, वेरूळची लेणी बघायला. तिथून भद्रा मारुती दर्शन घेतला आणि आता घरच्या रस्त्याला निघालेलो. तर इथं एक शिवनंदी म्हणून हॉटेल आहे. ते बघा शिवनंदी हॉटेल. तिथं जेवण केलं, मस्त जेवलो वगैरे. जेवण चांगला होता. जेवण केलं आणि आता निघतो आहे घरच्या रस्त्याला आपल्या. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो. चला तर मित्रांनो, बाय. जय शिवराय मित्रांनो.